शिवभक्त शिवलिंगासमोर 3 टाळ्या का वाजवतात? नमस्कार मंडळी, तुम्ही अनेकदा पाहिले असेल शिवमंदिरात शिवलिंगाची पूजा करताना भक्त 3 टाळ्याही वाजवतात. असे करण्यामागे नेमके कारण काय? सध्या ज्या महिन्याची शिवभक्त आतुरतेने वाट पाहत आहे तो म्हणजे श्रावण महिना. लवकरच येतोय. हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानला जातो. ह्या महिन्यात भगवान शंकरांची भक्तिभावाने पूजा, अभिषेक, जप आणि व्रत केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार शिवभक्तांसाठी विशेष महत्त्वाचा असतो. या काळात तुम्ही अनेकदा पाहिले असेल, शिवमंदिरात शिवलिंगाला जल अर्पण करण्याव्यतिरिक्त फक्त 3 टाळ्याही वाजवतात. यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की असे करण्यामागे नेमके कारण काय? त्याचे धार्मिक महत्त्व आणि फायदे काय आहेत? तर शिवलिंगासमोर टाळ्या का वाजवल्या जातात? तर ते बघूया. श्रावण महिना हा भगवान भोलेनाथांना समर्पित असल्याने हा महिना भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत शुभ असतो. भाविक शिवमंदिरांना भेट देतात, तसेच शिवलिंगाला जल अर्पण करतात आणि पूजा करतात. सोमवारी विशेषतः शिवांची पूजा केली जाते. ह्या काळात तुम्ही मंदिरात काही भक्तांना शिवलिंगासमोर टाळ्या वाजवताना पाहिले असेल. यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की असे का केले जाते आणि त्यामागे काय श्रद्धा आहे? शिवलिंगासमोर टाळ्या वाजवण्याचे महत्त्व, फायदे आणि शास्त्रोक्त नियम आपण पाहूया. सविस्तरपणे जाणून घेऊया. तर भगवान शिवांच्या पूजेमध्ये ध्वनीची एक विशेष भूमिका. तर धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिव हे ध्यान, मौन आणि समाधीचे देव मानले जातात. या व्यतिरिक्त नटराजाच्या स्वरूपात ते सृष्टीच्या दैवी लय आणि ध्वनीचे अधिष्ठाता देवता आहे. अशा संदर्भात भगवान शिवांच्या पूजेमध्ये ध्वनी एक विशेष भूमिका बजावतो. धार्मिक श्रद्धेनुसार आरतीच्या वेळी घंटा, शंख आणि टाळ्यांचा एकत्रित नाद एक आध्यात्मिक वातावरण निर्माण करतो. शिवाय हे भक्तांचे मन एकाग्र करण्यास उपयुक्त मानले जाते. शिवलिंगासमोर टाळ्या वाजवण्याचा उद्देश देवताला जागृत करणे हा नसून आपल्यामध्ये सुप्त असलेल्या भक्ती, जागरूकता आणि सकारात्मक चेतनेला जागृत करणे हा आहे. शास्त्रामध्ये 3 टाळ्या वाजवण्याचे नियम काय आहेत? ज्योतिषांच्या मते प्राचीन धर्मग्रंथामध्ये शिवलिंगासमोर किती वेळा टाळ्या वाजवाव्यात याबद्दल कोणतीही स्पष्ट आणि अनिवार्य संख्या सांगितलेली नाही. कोणत्याही प्रमुख शैव ग्रंथात हे सांगितलेले नाही. त्यामुळे पूजेदरम्यान टाळ्या वाजवणे ही एक भावनिक परंपरा आहे, अनिवार्य धार्मिक नियम नाही. लोकपरंपरेमध्ये 3 वेळा टाळी वाजवण्याचा समावेश आहे. जर मंदिरात किंवा परंपरेनुसार शांत मनाने ध्यान केले जात असेल तर त्याच नियमांचे पालन करणे योग्य मानले जाते. तसेच पूजा दरम्यान टाळ्या का वाजवल्या जातात? तर ज्योतिषी स्पष्ट करतात की भारतीय सनातन परंपरेत टाळ्या वाजवणे हा केवळ उत्साह व्यक्त करण्याचा एक मार्ग नाही. आरती, भजन आणि कीर्तनादरम्यान हे आनंद, भक्ती आणि ईश्वरामध्ये पूर्ण सहभागाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा भक्त देवाची स्तुती गाताना टाळ्या वाजवतात तेव्हा त्यांचे मन, वाणी आणि शरीर एकाच वेळी उपासनेत मग्न होतात. म्हणूनच सामूहिक भजन आणि आरतीमध्ये टाळ्यांना विशेष महत्त्व आहे. 3 टाळ्यांचा अर्थ. पहिली टाळी. धार्मिक मान्यतेनुसार अहंकार, क्रोध आणि नकारात्मक विचार देवाच्या चरणी समर्पित करण्याची एक खूण. तर दुसरी टाळी. भगवान शिवाप्रती पूर्ण श्रद्धा, भक्ती आणि आत्मसमर्पणाचे प्रतीक. तिसरी टाळी.
तुमच्या कुटुंबासाठी, समाजासाठी आणि संपूर्ण विश्वासाठी सुख, शांती आणि कल्याणाची कामना. तर तुम्ही ह्यापेक्षा जास्त किंवा कमी टाळ्या वाजवल्या तरी पूजेचे फळ संख्येवर नाही तर भक्ती आणि भावनेवर अवलंबून असते. शिवलिंगासमोर टाळी वाजवण्याचे फायदे. तर धार्मिक मान्यतेनुसार शिवलिंगासमोर टाळी वाजवल्याने पूजा आणि आरतीच्या वेळी मनाची एकाग्रता वाढते. तसेच ह्यामुळे भक्ती, उत्साह आणि सकारात्मक भावना निर्माण होतात. तर यामुळे सभोवताली एक सद्गुणी वातावरण निर्माण होण्यास मदत होते. तसेच भक्तांचे लक्ष भगवान शिवावर अधिक केंद्रित होते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि शेअर करा.